मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झालाय। त्यामुळे बहुतेक जण सतत मोबाईलमध्ये व्यस्त असतात। यात तरुणाईचा पुढाकार जास्त असतो। तर परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरल्यास पालकांची नेहमी चिडचिड होते। मात्र याच मोबाईलवरून विद्यार्थी परीक्षात येत असेल तर पाहूया हा रिपोर्ट। परीक्षा सुरू आहे आणि सर्व मुलं मोबाईलवर व्यस्त आहेत। हा प्रकार आपल्याला नवीन आहे, पण असं झालंय ते सोमय्या महाविद्यालयात चक्क परीक्षाच मोबाईलच्या माध्यमातून घेण्यात आली। विविध शाखेतील तब्बल 3000 विद्यार्थ्यांनी आपली 20 गुणांची अंतर्गत परीक्षा मोबाईलवरून दिली। ऑफी मशीनच्या मदतीने ही परीक्षा घेण्यात आली। ही परीक्षा देताना स्मार्टफोनची आवश्यकता नाहीये, मोबाईलवर इंटरनेटची गरजही नाहीये। हॉटस्पॉटवरून विद्यार्थी लॉग इन करून आपली प्रश्नपत्रिका सोडवू शकतात। एका विद्यार्थ्याला आलेला प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला येत नाही। दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना आपला निकालही समजला। शिक्षकांनाही पेपर तपासायचे नाहीयेत, महाविद्यालयाला पण ते पेपर छापायचे नाहीये, म्हणजे तेवढी कागदाची बचत होते। शिक्षकांना ते तपासायचे नसल्यामुळे त्यांची वेळेची बचत होते आणि विद्यार्थ्यांना निकाल तात्काळ मिळतो। म्हणजे आपण हे जे रिव्हॅल्युएशन वगैरे जे आहे त्याची काही गरज नाही, कारण विद्यार्थ्यांना त्याचा डेटा मिळतो, महाविद्यालयाला डेटा मिळतो। पण याच्याही पलीकडे जाऊन काय घडतं तर महाविद्यालयाकडे एक डेटा तयार होतो, ज्या डेटाच्या माध्यमातून त्याला कळतं की किती मुलांना हा विषय कठीण गेलेला आहे, किती मुलांना कळलेला आहे आणि किती मुलांना त्या विषयामध्ये अधिक ज्ञान देण्याची आवश्यकता आहे। असं डिव्हाइस वायफाय प्लॅटफॉर्मवर निर्माण केलं गेलं आणि त्या डिव्हाइसच्या माध्यमातून विद्यार्थी आपला स्मार्टफोन त्याला कनेक्ट करतो आणि ही एक्झाम देतो। ऑफकोर्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झामिनेशन असल्यामुळे ती एक्झामिनेशन संपल्याबरोबर आम्हाला आमची मार्क मिळतात, मार्कशीट तयार होते, विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो, क्वेश्चन पेपर सेट करण्यासाठीचा जो आमचा वेळ आहे तो वाचतो। परीक्षा पद्धतीत बदल आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने यंदापासून विद्यार्थ्यांची परीक्षा मोबाईलवर घेण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरही समजत असल्याने पुनर्मूल्यांकनाचा प्रश्नही येत नाही। या उपक्रमाकरता सोमय्याचा माजी विद्यार्थी अमित शहा यानं ऑफी तंत्रज्ञान तयार केलंय। या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना नोटीस आणि शिक्षणाला उपयोगी फिल्म पाहता येणार आहेत। कटकट खूप कमी झाली की फटफट उत्तरं आमचं लिटरली 15 मिनिटात टेस्ट लिहून झाली होती, तर खूप म्हणजे बरं वाटलं। इको फ्रेंडली एक्झाम आहे, खूप छान झालं आणि प्रत्येकजण आम्ही आता फोनशी खूप जास्त जवळीक असते आमची, त्यामुळे आम्हाला लिहिण्यापेक्षा जास्त फोनवर एक्झाम देणं सोपं गेलं। या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होणार असून नियमित अभ्यासक्रम शिकवण्याकरता ते वापरता येईल। या तंत्रज्ञानाचा वापर नियमित अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पण आम्ही करणार आहे। आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग दोघी ही नवीन पद्धती आम्ही आणली, ते बदल खूपच खुश आहे। भारतात डिजिटल क्रांती घडत असतानाच विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची आवड निर्माण होऊन परीक्षा देण्याकरता आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता ऑफीचा वापर करता येणार आहे। मुंबईसारख्याच जर महाराष्ट्राच्या खेड्यापेडातही या तंत्रज्ञानाचा वापर झाला तर नक्कीच फायदा होईल। त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरणाच्या संवर्धनालाही हातभार लागणार आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।